श्री स्वामी समर्थ. तुमचे नशीब बदलणार असेल तर देव देतो हे शुभ संकेत. अनेकदा चांगले दिवस येण्याआधी आपल्या आयुष्यात काही शुभ घटना घडतात. तुम्हालाही सकाळी किंवा अचानक तुमच्या आयुष्यात असे काही बदल दिसले तर समजा सौभाग्याचे दार उघडणार आहे. 1. पांढरी गाय. जर माता गाय इमारतीच्या दारात आली आणि जोरात हमरून लागली तर घरात सुख समृद्धी येण्याचे संकेत असतात. आपल्या शेतात किंवा बागेत गाय चरणे हे लक्ष्मी प्राप्तीचे सूचक आहे. 2. गोड आवाज ऐकणे. सकाळी मंदिरातून घंटा, शंख किंवा भजन कीर्तनाचा आवाज येत असेल तर तो शुभ शकुन आहे. 3. नवीन वधू दिसणे. वाटेत 16 शृंगार केलेली नवविवाहित वधू दिसली तर ते शुभ संकेत असते. 4. नारळाचे झाड. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर नारळाचे झाड दिसले तर तेव्हा समजून घ्या की तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. 5. एखादा पक्षी तुमच्यावर हल्ला करणे. एखाद्या पक्षाने जर तुम्हाला चोचीने हल्ला केला तरच ती व्यक्ती भाग्यवान ठरते, यावर विश्वास ठेवा. 6. रस्त्यावर चालताना साप, कुत्रा किंवा माकड दिसणे. रस्त्यावर चालताना जेव्हाही तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला साप, कुत्रा किंवा माकड दिसले तेव्हा समजून घ्या की ते तुमच्याकडे पैसे येण्याचे संकेत देत आहे. पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 7. पाऊस पडताना सूर्याचे दर्शन. पावसात आकाशात चमकणारा सूर्य पाहणे हे लवकर श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. 8. हिरवळ. खिडकीतून निसर्गाचे सुंदर नजारे पाहणे ही एक शुभ गोष्ट आहे. शिवाय जवळच जलाशय असेल तर काय बोलावे. 9. कोकिलेचा किलबिलाट. घराच्या छतावर किंवा पॅरापेटरवर कोकिळा चिवचिवाट करत असेल तर नक्कीच आर्थिक प्रगती होते. 10. दही किंवा दूध. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दही किंवा दूध पाहणे हे देखील सौभाग्याचे लक्षण आहे. 11. गोल्डन साप. रात्री झोपताना जर तुम्हाला स्वप्नात पांढरा किंवा सोनेरी साप दिसला तर ते शुभ संकेत आहे. 12. वटवाघळ. जर तुमच्या घरात वटवाघळांनी घर केले तर ते शुभ संकेत मानले जाते. 13. कासव. कासव हे सौभाग्याचे प्रतीक आहे. त्याचे दिसणे नक्कीच काही चांगली बातमी आणते. 14. पडणारे तारे. पडणाऱ्या ताऱ्याने केलेली इच्छा 30 दिवसात पूर्ण होते, तर काहीतरी छान का मागू नये. 15. घराच्या प्रवेशद्वारावर हत्ती सोंड वर करणे. ज्या घराच्या प्रवेशद्वारावर हत्ती आपली सोंड वर करतो ते घर प्रगती, वृद्धी आणि मंगलमय असते असे म्हणतात. 16. चुकून उलटे कपडे घालणे. कधी कधी घाईघाईने उलटे कपडे घालतो. जर तुमच्यासोबत असे घडले तर समजा सुख आणि समृद्धी लवकरच तुमच्या दारात ठोठावणार आहे. 17. वाटेत शुभ गोष्टींची भेट. वाटेत कुठेतरी एखादे नाणे, घोड्याची नाळ किंवा 4 पाने असलेले गवत सापडले तर नक्कीच सांभाळून ठेवा, यामुळे तुमचे नशीब उजळू शकते. 18. कुत्रा घरी राहण्यासाठी येतो. जर तुमच्या घरी एखादा कुत्रा राहायला आला तर ते पैसे येण्याचे लक्षण आहे. 19. बेडूक किंवा टोळांचा आवाज. पाऊस पडल्यानंतर बेडूक किंवा टोळांचा आवाज ऐकू आला तर ते चांगले लक्षण समजा. 20. ऊस. पहाटे रस्त्यावर ऊस दिसणे हे सुद्धा कुठून तरी पैसे मिळण्याचे शुभ संकेत आहे. 21. मोर. घराच्या हद्दीत मोराचे दर्शन होणे आणि त्याचे पंख पसरणे हे एखाद्या शुभ प्रसंगाच्या आगमनाची घोषणा करते. 22. मोती. समुद्राच्या किनाऱ्यावर मोती सापडणे इतके भाग्य फार कमी लोकांना मिळते. 23. कोळंबी. कोळंबीचा गोंगाट ऐकणे किंवा पाहणे हे वाईट
दिवस संपण्याची पूर्वसूचना आहे. 24. हातांना खाज सुटणे. हातावर खाज येणे हे लवकरच पैसे येण्याचे संकेत देते. 25. घराच्या अंगणात तुळस उगवणे. आता आपण स्वतः रोप लावलं असेल तर गोष्ट वेगळी, परंतु घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर याला शुभ संकेत समजावा. तसंच अनेकदा प्रयत्न करून देखील तुळस येत नाही किंवा वाळू जाते. अशा आपोआप तुळस येणे म्हणजे घरात प्रभू विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे संकेत आहे. 26. तसेच आपोआप दुर्वा उगवणे देखील शुभ संकेत आहे. घरातील बागेमध्ये गणपतीला अर्पित केली जात असलेली दुर्वा उगवल्यास आता आपल्या कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणार नाही असे समजून घ्यावे. 27. तसेच नारळ देखील शुभ संकेत देतं. जर घरात एखादे नारळ ठेवलेले असेल आणि नारळाला आपोआप तडा गेल्यास समजावे की नारळाने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली आहे. यानंतर आपल्याला कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणार नाही, सकारात्मकता जाणवेल आणि कामात यश मिळेल. 28. तसेच मध देखील शुभ संकेत देतं. घरात मध ठेवलेले भांडे फुटून मध पसरल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे असे समजावे. याने घरात एखादं मंगल कार्य होण्याची देखील शक्यता वाढते. 29. तसेच अगदी सामान्य घडणारी गोष्ट म्हणजे पुरुष कपडे घालतात तेव्हा घडते. कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे. कपडे घालताना खिशातून पैसे किंवा नाणे पडणे शुभ संकेत देतात. याने आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत मिळतात. धनलाभ होण्याची शक्यता वाढते. तर आता खिशातून नाणे पडले तर आनंदी व्हा. 30. अचानक काळ्या मुंग्या आल्या आणि तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काही खाल्ल्या किंवा समूहाने एकत्र जमल्या तर लक्ष्मी देवीची कृपा वाढणार आहे. याचाच अर्थ तुमची थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे हे स्पष्ट लक्षण आहे. 31. तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर 3 सरड्यांचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे. यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचेही सूचित होते. 32. अचानक तुमच्या उजव्या हाताला खाज सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. 33. पक्ष्यांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बनवले तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे. 34. तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजा तुमच्या घरातील संकटे दूर होणार आहेत, तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.